तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाता, ऑर्डर देता आणि मस्त क्युझिन एन्जॉय करता. पण आता भारतात असा एक ट्रेंड आलाय की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जायचं, तुमच्या आवडीच्या नूडल्स सिलेक्ट करायच्या, तुम्हाला पाहिजे ती टॉपिंग सिलेक्ट करायची आणि स्वतः जाऊन तिथल्या इंडक्शनवर तुम्हाला पाहिजे तशा नूडल्स शिजवायच्या आणि तिथेच बसून खायच्या. हे असं खरंच घडतंय. याला सेल्फ सर्व्हिस रामेन बार्स म्हणतात. रामेन म्हणल्यावर अर्थात याचं कोरियन कनेक्शन तुमच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे हा काय व्हायरल ट्रेंड आहे पाहूया. रामेन म्हणजे कोरियातल्या इन्स्टंट नूडल्स. या इन्स्टंट नूडल्स भारतात तुफान पॉप्युलर झाल्यात. पण कशा? तर कोरियन ड्रामामुळे. कोरियन सिरीज, मूव्हीजमुळे कोरियन खाद्यपदार्थ सुद्धा भारतात पॉप्युलर होत आहेत. आणि हे इतके पॉप्युलर होत आहेत की फक्त शहरीच नाही तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा कोरियन पदार्थांकडे वळत आहेत. आणि म्हणूनच आता याचाच पुढचा टप्पा म्हणजे आपल्याकडे सेल्फ सर्व्हिस रामेन बार्सची क्रेज आलेली आहे. या छोटेखानी किचनमध्ये तुम्ही स्वतः नूडल्स शिजवायच्या आणि तिथेच बसून खायच्या असतात. हे एक प्रकारचं एक्सपिरियन्स्ड बेस्ड डायनिंग आहे. याची दक्षिण कोरिया, आशियामध्ये खूप जास्त क्रेज आहे, जी आता भारतात सुद्धा आलेली आहे. दक्षिण कोरियातली आघाडीची नूडल उत्पादक कंपनी नॉंगशिमनं यावर्षी रिलायन्स रिटेलच्या फ्रेशपिक या स्टोअर बरोबर पार्टनरशिप केलेली आहे आणि त्यांनी सेल्फ सर्व्हिस रामेन बार सुरू केलेला आहे. इथे ग्राहकांना स्वतःच्या आवडीनुसार नूडल्स तयार करून शिजवण्याची सुविधा सुद्धा दिली जाते. मुंबई, पुणे, बँगलोरमध्ये आता असे अनेक सेल्फ सर्व्हिस रामेन बार्स दिसायलाही लागले. म्हणजे अगदी 2 ते 5 मिनिटात तुम्ही तुम्हाला हव्या तशा नूडल्स बनवू शकता. आणि याचीच काही आकडेवारी सुद्धा आपण आता पाहणार आहोत. 2024च्या पहिल्या 6 महिन्यात भारताने जवळपास 40 लाख किलो पास्ता आणि नूडल्स आयात केल्या. 5 वर्षांपूर्वी हा आकडा केवळ 1.4 लाख किलो इतकाच होता. क्रॅनबेरी आणि ड्रॅगन फ्रूट सारखी फळं तर 2015 पूर्वी आपल्या भारतीयांच्या दैनंदिन आहाराचा किंवा इव्हन शब्दसंग्रहाचा भाग सुद्धा नव्हती. पण आता त्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. 2018च्या पहिल्या सहामाहीत भारताने अशा फळांची 42 लाख किलो आयात केली होती. त्यानंतर आता हा आकडा तब्बल 6 पटींनी वाढून 2,59,00,000 किलोंवरती पोहोचलेला आहे. पण या ट्रेंडकडे मंडळी ग्राहकच नाही तर व्यावसायिक सुद्धा आकर्षित होत आहेत. आणि का? तर यामागे आहे कमी गुंतवणूक आणि जास्त संधी. यातल्या काही उद्योजकांच्या मते सेल्फ सर्व्हिस रामेन बार उभारण्यासाठी साधारण 20 लाख रुपयांची गुंतवणूक लागते, जी पारंपरिक रेस्टॉरंटच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. शिवाय यातला बहुतांश माल हा पॅकेज्ड असतो, त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ जास्त असते. त्यामुळे अन्न वाया जाण्याचं प्रमाण सुद्धा कमी राहतं आणि कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये हा व्यवसाय चालवता येतो. याची सर्वाधिक क्रेज ही जेनझी आणि तरुण पिढीमध्ये तरुण व्यावसायिकांमध्येही बघायला मिळते. आता या सगळ्यामध्ये भारतीय कंपन्यांनी एंट्री घेतलेली आहे आणि याच वाढत्या लोकप्रियतेमुळे भारतीय ब्रँड्सही आता याच्यामध्ये उतरतायत. गुरुग्राम मधला स्टार्टअप गिम्मी मिचीनं नुकतंच यासाठी $1 दशलक्ष फंडिंग उभारलंय आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये कंपनीने दरमहा 1 कोटी रुपयांहून अधिक विक्री केल्याचा दावा सुद्धा केलेला आहे. आणि यात महत्वाचं म्हणजे त्यांची जवळपास 50% विक्री ही टियर 2 आणि टियर 3 या शहरांमधून येते. त्यानंतर वाव मोमोजनं 2 वर्षांपूर्वी कोरियन फ्लेवर्सचे मोमोज भारतात लॉन्च केले होते आणि आता कंपनीच्या कोरियन इन्स्टंट नूडल्सची मासिक विक्री ही 1 कोटी रुपयांपर्यंत जवळपास पोहोचलेली आहे. इतकंच नाही तर क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सवरून सुद्धा कोरियन पदार्थ मागवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. 2024 मध्ये ब्लिंकिटवर विकल्या गेलेल्या नूडल्सपैकी 34% हिस्सा कोरियन नूडल्सचा होता आणि कोची, देहराडून आणि लुधियाना यासारख्या शहरांमध्ये हा वाटा 40%पेक्षा जास्त होता. म्हणजेच छोट्या शहरांमध्येही कोरियन पदार्थांची मागणी वाढत असल्याचं चित्र बघायला मिळते. पण ही एवढी जी कोरियन पदार्थांची मागणी वाढली आहे तर कोरियन पदार्थ खरंच हेल्दी आहेत का? तर हो, कोरियन पदार्थांमध्ये मोस्टली भरपूर ताज्या भाज्या, भात, मांस आणि मासे यांचा समावेश असतो आणि याच्या जोडीला साईडला साईड डिशेस, सूप बाउल्स आणि किमची म्हणजे आपल्याकडचं लोणचं असं सगळं असतं. फर्मेंटेड सॉसेस, फर्मेंटेड पदार्थही त्यांच्याकडे पॉप्युलर आहेत. शिवाय कोरियन पदार्थ मोस्टली बॉईल, पिकलिंग, ग्रिलिंग करून बनवले जातात. त्यांच्याकडे तेलात फ्राईंग, डीप फ्राईंग किंवा बेकिंग केलं जात नाही. ते अगदी फार क्वचित प्रमाणात फ्राईंग करतात. त्यामुळे कोरियन पदार्थ हे इतर क्युझिन्सपेक्षा तुलनेने हेल्दी आहेत आणि म्हणूनच भारतीय कोरियन क्युझिन्सकडे अट्रॅक्ट होत आहेत. आणि त्यातूनच एक्सपिरियन्स्ड बेस्ड सेल्फ सर्व्हिस रामेन बार ही कॉन्सेप्ट आता भारतात पॉप्युलर व्हायला लागली आहे. पण याचं भविष्य काय असू शकतं? हा फक्त ट्रेंडच राहणार की लॉंग टर्म हा चालू शकेल? तर उद्योगातल्या या तज्ज्ञांच्या मते सेल्फ सर्व्हिस रामेन बारचे ग्राहकांना वेगळा एक्सपिरियन्स नक्कीच देत आहेत. पण लॉंग टर्म सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर फक्त न्यूनेस, नव्याची नवलाई हे इतकंच पुरेसं नाहीये. तर चव, सोय म्हणजे कन्व्हिनियन्स आणि परवडणारी किंमत हेच घटक ग्राहकांना पुढच्या काळामध्ये अट्रॅक्ट करणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर के पॉप आणि के ड्रामामधनं सुरू झालेली कोरियन
पदार्थांची लाट आता भारतीयांच्या जेवणाच्या ताटापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि रामेन बार्स ही त्याहीपेक्षा नवीन कॉन्सेप्ट भारतात आता पॉप्युलर व्हायला लागली आहे. या ट्रेंड बद्दल तुम्हाला काय वाटतं? कोरियन क्युझिन तुम्ही ट्राय केलंय का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि फॉलो करा ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.